वडार समाज महाराष्ट्रात पारंपरिक दगडफोडणी, बांधकाम आणि स्थलांतरित कामांमध्ये गुंतलेला आहे। आजही अनेक गंभीर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समस्या भोगतोय। पारंपरिक जात पाटे विक्री करून या समाजाला उदरनिर्वाह करावा लागतोय। मात्र डिजिटल युगात त्यांचा हा व्यवसाय मोडकळीला आलाय। वडार समाज समस्यांच्या विळख्यात, ना घर ना शेती ना हाताला काम, आम्हाला वाली कोण भावनिक सवाल। नांदेड जिल्ह्यातील भोकरदन येथील वडार समाज बांधव यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतरित झाले। 10 ते 12 वर्षांपासून त्यांना उघड्यावर झोपडी बांधून राहावं लागतंय। त्यांना राहण्यासाठी ना घर आहे ना शेती, मुलं शिक्षणापासून वंचित आहे। समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे। राज्यामध्ये वडार समाजाच्या समस्या अनेक आहे, मात्र त्या आतापर्यंत निकाली निघल्या नाही। अनेक समस्या असताना सुद्धा त्यांच्याकडे सरकार लक्ष का देत नाही, असा सवाल सुद्धा यावेळेस वडार समाजाकडून विचारला जात आहे। घर नाही, शेती नाही, हातावर आणून पानावर खावं लागतं। मिक्सरमुळे जाते आणि पाटे आता कुणी विकत घेत नाही। शेती नाही, दुसरं काम मिळत नाही। निवडणूक आली की आमची आठवण येते, आमचा कुणीच वाली नाहीये। मुलांना शिक्षण नाही, घरकुल देण्यात यावं ही सुद्धा त्यांची मागणी आहे। सरकारची कोणतीही योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही अशी खंत आता हे समाज बांधव व्यक्त करत आहेत। काय ना, आमचा व्यवसाय नाही, काय नाही, घर नाही, दार नाही साहेब, आम्हाला काहीच नाही। रोज पुटवावर करायचं आणि खायचं। हो, कुठं जागा नाही, कुठं काही नाही। सरकारने फक्त मतदान करून घेते झालं तेवढंच आहे बुकेला, दुसरं काय आहे ना, आम्हाला काय जागा नाही, काहीच नाही। आपल्या धंद्याची फरक पडलेली आहे, तरी आम्ही पोट भरावं लागतो म्हणून, लेकरं बाळ आहेत म्हणून सर काहीतरी आपलं व्यवसाय चालू करून पोट भरत आहोत सर। पोटासाठी आलो, इकडेच राहून गेलो सर। आम्हाला काय बी नाही, घर नाही, दार नाही, जागा नाही, काय नाही, हेच जाते खलबते, हे धंदाच आहे। आम्हाला काहीच येत नाही, वावर नाही, काय नाही, असं झोपमध्ये हाव। आमचं सरकार काय तर करावं। दिग्रस दारव्हा रोडवर वडार समाज बांधव 10 ते 15 वर्षांपासून वास्तव्याला आहे। त्यांच्या समस्या जवळून बघितल्या, दिवाळी त्यांच्यासोबत साजरी करतो। सरकारची कोणतीही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही अशी खंत खासदार संजय देशमुखांनी व्यक्त केली आहे। नवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवून प्रशिक्षण आणि मशीन दिल्यास जीवनमान उंचावेल, यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिल्याची माहिती खासदार देशमुख यांनी दिली आहे। 15-20 वर्षापासून मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे की वडार समाजाचे काय हाल चालू आहे। या आमच्या रोडवर, दिग्रस दारव्हा रोडवर वडार समाजाची मंडळी गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी जाते ठोकण्याचं काम आणि जाते तयार करण्याचं काम त्या ठिकाणी करतात। एखादी छोटी मूर्ती, दगडाची मूर्ती सुद्धा ते तयार करतात, परंतु त्यांची हालअपेष्टा इतकी भयानक आहे। यांचा आवाज उठवण्यासाठी मी केंद्र सरकारला सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे। डिजिटल युगात हा उपेक्षित समाज मुख्य धारेत कसा येणार, त्यांना हक्काचं घरकुल मिळेल का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता वडार समाजाच्या समस्या दूर होतील का, असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।